जर तुम्ही योग्य प्रोडक्ट नाही निवडला तर तुमची दुकान रिकामीच राहते. पण जर तुम्ही योग्य ट्रेंडला समजून व्यवस्थित तुमच्या मार्केटला अनालिसिस करून जर वस्तू आणल्या किंवा प्रोडक्ट चूज केला, तुमचा माल आपोआप. सगळ्यात पहिली गोष्ट बघा की कस्टमर वारंवार तुम्हाला कोणत्या, हे सगळं अनालिसिस करा, तुमचे प्रोडक्ट चूज करा याच्या अनुसार आणि मग बघा तुमचे प्रोडक्ट कसे विकले जातात. पॉईंट नंबर 2, आणि हा पॉईंट कधी विसरू नका, कारण खूप फास्ट जाणारी आहे, मुव्हिंग वस्तू आहे आणि त्याचा ऑर्डर तुम्ही परत देऊ शकतात. मागतायत ती खूप वेळापर्यंत तीच वस्तू लोक घेतायत, तर ती वस्तू जास्त ट्रेंडिंग असते आणि याचा विचार करा, याला व्यवस्थित समजून घ्या, मगच प्रोडक्ट सिलेक्ट करा. जर तुम्ही योग्य प्रोडक्ट नाही निवडला तर तुमची दुकान रिकामीच राहते. पण जर तुम्ही योग्य ट्रेंडला समजून व्यवस्थित तुमच्या मार्केटला अनालिसिस करून जर वस्तू आणल्या किंवा प्रोडक्ट चूज केला, तुमचा माल आपोआप विकला जातो. नमस्कार, शोभा साडीमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की होलसेलर किंवा रिटेलर म्हणून तुम्ही तुमच्या दुकानासाठी प्रोडक्ट कसे चूज करू शकतात. तर चला आपण बघूया पॉइंट वाईज की कसं तुम्हाला चूज करायचंय आणि चूक न होता कसे तुम्हाला तुमची दुकान किंवा बिझनेस वाढवायचा. पॉइंट नंबर 1, मार्केटची डिमांड काय आहे ते एक वेळा समजून घ्या. काही दुकानदार काय करतात की त्यांना जे आवडतंय ते प्रोडक्ट स्वतःच्या दुकानामध्ये जास्त ठेवतात, पण दुकान तुमची तुमच्या आवडीवर नाही तर कस्टमरला काय पाहिजे त्याच्या आवडीवर चालते. त्यांच्या आवडीच्या वस्तू जर तुमच्या दुकानात असेल तर तुम्हाला कस्टमर बोलवायची गरज नाही पडणार, ते आपोआप तुमच्या जवळ येतील काही पण खरेदी करायला. सगळ्यात पहिली गोष्ट बघा की कस्टमर वारंवार तुम्हाला कोणत्या प्रोडक्टची मागणी करतायत, ते वारंवार तुम्हाला येऊन काय विचारतायत. आणि दुसरी गोष्ट, ती डिझाईन अशी कोणती डिझाईन आहे जी तुम्हाला तुमच्या आसपासमध्ये मार्केटमध्ये 3-4 दुकानावर तर दिसतेच आहे. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियावर कोणती वस्तू, इंस्टाग्राम रील्स किंवा युट्यूबवर कोणती वस्तू जास्त ट्रेंडिंग चालत आहे, हे सगळं अनालिसिस करा, तुमचे प्रोडक्ट चूज करा याच्या अनुसार आणि मग बघा तुमचे प्रोडक्ट कसे विकले जातात. पॉइंट नंबर 2, आणि हा पॉइंट कधी विसरू नका, कारण खूप महत्वाचा पॉइंट आहे, ते म्हणजे रिपीट ऑर्डर्सला फॉलो करा. जर तुम्ही कोणती वस्तू आज तुमच्या दुकानात तुम्ही ठेवली आहे आणि ती खूप फास्टली सेलिंग झालीये आणि तिचाच ऑर्डर जर तुम्हाला 7-8 दिवसामध्ये पुन्हा येतोय, तर ती वस्तू ट्रेंडिंग आहे, फास्ट जाणारी आहे, मुव्हिंग वस्तू आहे आणि त्याचा ऑर्डर तुम्ही परत देऊ शकतात. असं नाहीये की तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू नाही ठेवायच्या, कस्टमर काय तुमच्याकडून मागतंय ते तुम्हाला ठेवायचंय. आणि रिपीट ऑर्डर्स खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण जे रिपीट होतंय ते ट्रेंडिंग चालतंय. असं नाहीये की एक वेळा जर वस्तू एकदम फास्ट सेलिंग झाली तर ती ट्रेंडिंग आहे, असं नसतं. जर एकच वस्तू खूप जण मागतायत, ती खूप वेळापर्यंत तीच वस्तू लोक घेतायत, तर ती वस्तू जास्त ट्रेंडिंग असते. आणि याचा विचार करा, याला व्यवस्थित समजून घ्या, मगच प्रोडक्ट सिलेक्ट करा. पॉइंट नंबर 3, कस्टमरला काय आवडतं ते तर तुम्ही घेऊन घेतलं. तुमच्या दुकानात ती वस्तू आहे जी तुमच्याकडून लोक मागणार आहेत, पण प्राइस रेंजचं काय, किंमतीचं काय? तुमच्या दुकानात कस्टमरला कितीही ती वस्तू आवडली तर, आणि जर त्याला भाव, जर त्याची रेंज, त्याची प्राइस जर त्याला नाही समजली ना, तर तिला आवडती वस्तू पण तो नाही घेणार. तर खूप महत्वाची गोष्ट आहे की तुमची प्राइस तुमच्या एरियानुसार तुम्ही ठेवा. जर तुम्ही मध्यमवर्गीय एरियामध्ये राहतात तर त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट आणि प्राइस ठेवा. जर तुम्ही मध्यम वर्गापेक्षा पण खालच्या याच्या मार्केटमध्ये राहतात तर त्याच्यानुसार तुमची प्राइस रेंज असली पाहिजे. आणि जर तुम्ही हाय सिटीमध्ये राहतायत, हायली एरियामध्ये राहतायत, तर त्याच्यानुसार तुमची प्राइस रेंज असली पाहिजे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर प्राइस आवडली तर कस्टमर तुमच्याकडून ती वस्तू नक्कीच घेऊन जाणार आणि पुन्हा पण येणार. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 4, प्राइस रेंज ठेवायला, जर तुम्हालाच ती वस्तू, तुम्ही कमी भावात ती वस्तू देतायत आणि त्याच्यात तुम्हाला काहीच परवडत नाहीये, तर काय फायदा? तर परवडायला पाहिजे तुम्हाला पण, आणि तुम्ही त्यांना देतायत, ज्यांना विक्री करतायत त्यांना पण. यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, तर राईट मॅन्युफॅक्चरर. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर कडून जर स्वतःचे प्रोडक्ट घेणार तर तुम्हाला ती स्वस्त पडेल आणि तुम्ही पुढे पण स्वस्त दरात विकू शकतात मार्केटपेक्षा. म्हणून योग्य मॅन्युफॅक्चररला चूज करा. थोडा वेळ लागेल, चालेल, पण तुम्हाला मॅन्युफॅक्चरर जर चांगला भेटला ना तर तुमचं बिझनेस आपोआप पुढे जाईल, हे नक्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चर लोकांना काय असतं ना की पूर्ण इंडियाचे त्यांना आयडिया असतो. त्यांना माहिती असतं की कोणत्या एरियामध्ये, कोणत्या सिटीमध्ये काय चालतंय, काय ट्रेंडिंग आहे. जर तुम्हाला त्याच्यात पण काही डाऊट असेल, तर तुम्हाला वाटेल की मला नाही समजते की मी कोणते प्रोडक्ट घेऊ,
आणि कोणते नको घेऊ, तर तेही तुम्हाला मॅन्युफॅक्चरर सांगतील. कारण त्यांच्याकडे पूर्ण इंडियाचा टेस्ट असतो आणि काही काही मॅन्युफॅक्चरर्सकडे पूर्ण वर्ल्डचा टेस्ट असतो, कारण ते एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट पण करतात. तर त्याच्या अनुसार तुम्ही राईट मॅन्युफॅक्चरर चॉईस करा. तुमचे काम 50% तरी सरळ होऊन जाईल. शेवटचा पॉइंट नंबर 5, ती म्हणजे लिमिटेड क्वांटिटी स्ट्रॅटेजी. लिमिटेड क्वांटिटी म्हणजे काय, की थोडेच प्रोडक्ट घ्यायचे असं नसतं. लिमिटेड क्वांटिटी म्हणजे तुम्ही जर नवीन बिझनेस स्टार्ट करताय, तुम्हाला काही आयडिया नाहीये की माझ्याकडे काय चालेल काय नाही चालणार, तर पहिले टेस्ट ऑर्डर घ्या. जर बाय चान्स फॉर एक्झाम्पल जर तुम्ही साड्या ऑर्डर करतायत, तर तुमच्या एरियाच्या नुसार तुम्हाला जे समजतंय पहिले पहिले ते तुम्ही ऑर्डर करा. एक एक सेट ऑर्डर करा आणि बघा की तुमच्या एरियामध्ये कोणती वस्तू जास्त चालते. जर कोणती वस्तू तुम्हाला समजते की हो ही चालते, तर त्याचा रिपीट ऑर्डर द्या. आणि जी नाही चालत आहे त्याच्यामध्ये तुमचे पैसे फालतूमध्ये ब्लॉक नको करा, कारण याच्याने काही नाही होणार. तुमचं डेड स्टॉक जास्त वाढून जाईल आणि पैसे पण ब्लॉक होतील. तर म्हणून पहिले टेस्ट ऑर्डर द्या. काय चालतंय काय नाही चालत आहे ते बघा. त्याच्यानुसार पुढे तुम्ही अजून ऑर्डर देऊ शकता. शोभा साडी सोबत जोडलेले राहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर शोभा साडीला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन वर क्लिक करून घ्या, कारण असे व्हिडिओ नेहमीच येत असतात. तुमच्या नॉलेजसाठी आम्ही असे व्हिडिओ नेहमीच बनवत असतो. धन्यवाद.